आज महाराष्ट्र राज्याचं असं नुकसान झालंय जे कधीही भरून येणार नाही. खूप वाईट, खूप दुःखद असा प्रसंग घडला आहे. आज आपले अजितदादा आपल्यात नाहीत. विश्वास बसत नाही मित्रांनो, इतकं वाईट घडलंय, कसं शब्दात मांडावं हे समजना झालंय. असं व्हायला नको होतं, ही वेळ घडायला नको होती. एवढी वाईट घटना आजही अजूनही वाटतंय की ही घटना घडली नाही असं ऐकायला मिळावं. दादा वाचायला पाहिजे होते. काही हो, अपघात हो, कसंही हो, पण दादा वाचायला पाहिजे होते. दादांचं असं अकाली जाणं विश्वास बसत नाही. नको होतं हे सगळं. हे सगळं मनाच्या विरुद्ध चाललंय. मनाला पटत नाही, मनाला विश्वास बसत नाही, आज करमत नाही. आज आपले अजितदादा आपल्यात नाहीत. काहीतरी हरवलंय असं वाटतंय, काहीतरी आपण गमावलंय असं वाटतंय, आपलं काहीतरी आज शरीरातलं कमी झालंय असं वाटतंय. विश्वास बसणं झालाय. कशी खात्री ठेवावी. अजूनही न्यूज चॅनल असे बघावे वाटतात की ज्यामध्ये ही खोटं निघावं वाटतंय. पटना झालंय. माणूस, दादा नेहमी म्हणायचे, माणूस कितीही कणखर असला तरी तो नीती पुढे हतबल ठरतो. पाठीमागे त्यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी ही पोस्ट केली होती एक्सला की माणूस कितीही कणखर असला तरी नीती पुढे हतबल ठरतो. त्यांचेच शब्द आज खरे होताना दिसत आहेत. त्यांचेच शब्द खरे होताना ऐकू येत आहेत. हे पाहून काळीच दुखतय, पिळवटतय, हृदय दुखतय, नको वाटतंय, मन दुखतय, समजना झालंय कसं काय, कसं कशामुळं काय. असं व्हायला नको होतं. बाकी काही झालं असतं, चाललं असतं, अपघात झाला असता तरी चालला असता, परंतु दादा गेले डायरेक्ट हे कानावर आलं. पायाखालची जमीन सरकली, पायाखालची वाळू सरकली. काय करावं, काय बोलावं, काय मांडावं सूचना झालंय. अविश्वास बसत नाही. इतका दांडगा माणूस, इतका आपल्या समोर रोज वावरणारा माणूस, आपण असा एकही दिवस नाही हो की दादांची बातमी टीव्हीला नाही. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात छाप सोडलेला हा नेता असा चटकन निघून जातो. कसा विश्वास ठेवायचा. जनसेवेचा प्रामाणिक ध्यास घेतलेला हा नेता, संपूर्ण राज्यात ज्यांची ओळख आहे, हा नेता आज आपल्यात नाही. दादा नेहमी म्हणायचे, मी कामाचा माणूस, मी काम करणारा माणूस, माझी ओळख काम आहे. आणि त्यांनी ते आयुष्यभर पाळलं, आयुष्यभर जपलं. त्यांचं प्रत्येक वाक्य त्यांनी खरं करून दाखवलं. ते कुठेही खोटे ठरले नाहीत. ते काम करत राहिले. सकाळी लवकर उठून कामाला लागणारा हा माणूस आज कसल्या कामाला निघून गेला. हे कसलं काम दादानी जर धरलं होतं, हे नसतं धरलं बरं झालं असतं. वाईट घडलं, अतिशय वाईट घडलं, इतकं वाईट घडलं, कसं बोलावं, काय मांडावं. दादा नेहमी म्हणायचे, मी एकदा वचन दिलं की ते वचन मी कधीच मोडत नाही. आणि हे खरं आहे मित्रांनो. दादांनी जर कुठला शब्द दिला, दादांनी जर कुठलं वचन दिलं तर ते पूर्णच व्हायचं. दादा ते पूर्ण करायचे, त्याचा पाठपुरावा करायचे. दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस म्हणजे अजित पवार. असा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही. हा माणूस मनाच्या, हृदयाच्या, काळजाच्या जेवढे कप्पे असतील त्या सगळ्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवावा असा हा माणूस. हसतमुख चेहरा, रोकटोक बोलणे, दमदार आवाज, रुबाबदार व्यक्तिमत्व. समोर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला ते आपलं करून टाकायचे. त्यांची शब्दशैली इतकी जबरदस्त होती. चेहरा पाहिला की प्रसन्न व्हायचे, चेहरा पाहिला की दादा प्रसन्न वाटायचे, समोरच्याला प्रसन्न करायचे. हसून बोलणार, विचारपूस करणार, सगळ्या गोष्टी दादा एक नंबर होते. कसं आणि काय दादांबद्दल घडावं. इतकं अखरीत काळ पण एवढा कठोर का बनतो कधी कधी. कशासाठी एवढं वाईट काळाचं दादानं काय वाईट केलं होतं. काळानं जे काही केले ना, न पचण्यासारखं आहे, न पटण्यासारखं आहे. 5 वाजता सकाळी उठल्यानंतर दादा कामाला लागायचे. आजही ते कामालाच आले. निवडणुकीचा प्रचार, दादा मनानं हळवे होते. प्रत्येक शब्द जो त्यांच्या मनाला लागायचा तो ते बोलून दाखवायचे. जर काही नाही पटलं तर तिथं पटकन व्यक्त व्हायचे. दादा कामाबद्दल तळमळ ठेवणारे नेते होते हो. असे नेते फार कमी बनतात. फार कमी नेते या महाराष्ट्राच्या भूपटलावर आहेत जे कामाबद्दल तळमळ ठेवून होते, कामाबद्दल निष्ठा ठेवून होते. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम झालं पाहिजे,
मग त्याचं काम काहीही असो, कसंही असो, कुठेही असो, कुठल्याही जिल्ह्यातलं असो, कुठल्याही तालुक्यातलं असो, दादानं कायम ह्या गोष्टींवरती ध्यान दिलं. जवळ असणाऱ्या माणसाला दादा नेहमी म्हणायचे, कामं करा, लोकांची कामं करा. सतत त्यांचा एकच संदेश असायचा की लोकांची कामं करा, बाकी काही करू नका, लोकांना न्याय द्या. खूप धाडसी होते दादा. प्रत्येकाला अंगावर घेण्याची त्यांची तयारी असायची. ते कधीही कोणालाही घाबरत नव्हते. नेहमी 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 त्यांचं धाडस महाराष्ट्रानं पाहिलं. दादा नेहमी धाडसानं व्यक्त व्हायचे, धाडसानं बोलायचे. समोरचा किती मोठा आहे, किती ताकदीचा आहे, कसा आहे, याच्याशी दादाला काही घेणं देणं नसायचं. दादा रोकटोक बोलायचे, स्पष्ट बोलायचे. दादाच्या बोलण्यात कधीही पाप नव्हतं. दादा कधीही पोटात एक ओटात एक असं कधीच करत नव्हते. जे आहे ते समोर आहे, जसं आहे तसं आहे, रोकटोक. अजित दादा म्हणजे रांगडा माणूस, अजित दादा म्हणजे रोकटोक बोलणारा माणूस. दादा कार्यकर्त्यांना खूप जीव लावायचे, जवळ घ्यायचे, विश्वासाने बोलायचे, साथ द्यायचे, आधार द्यायचे, अडीअडचणी विचारायचे, बाबा तुझं काय चाललंय, कसं चाललंय, तू आता कसा आहेस. दादा संकटात नेहमी धावून यायचे. असा कुठलाही प्रसंग नाही की कोणी दादा जवळ जावं आणि दादाला म्हणावं, दादा असं असं घडलंय. त्या क्षणी दादा लगेच फोन बाहेर काढायचे. त्या क्षणी दादा म्हणायचे, काय अडचण आहे तुझी सांग, आणि दादा ती अडचण सोडवायचे. एका क्षणात दादा ती अडचण सोडून मोकळे व्हायचे. असा हा दिलदार नेता, असा हा रुबाबदार नेता आज आपल्यात नाही. कसा विश्वास ठेवायचा, कसा काय म्हणून विश्वास ठेवायचा. कपटपणाने दादा कधीच वागले नाहीत. हो, कितीतरी आठवणी आहेत, कितीतरी असे प्रसंग आहेत की दिलदार दादा महाराष्ट्रानं पाहिला. सामान्य माणसांना सुद्धा दादा वेळ द्यायचे. सामान्यातील सामान्य माणूस दादाला भेटू शकत होता. दादा दादाकडे विनंती करू शकत होता, दादाकडे मागणी करू शकत होता, दादा पुढे अडचणी मांडू शकत होता. कारण दादा एकवचनी होते. दादा कधीही कुणालाही फसवत नव्हते. समोर बोलायचे, जे होतंय ते करायचे, जे होत नाही नाही म्हणून सांगायचे. कधी कोणाला ते जुलवत ठेवत नव्हते, कधी तुझं काम करतो म्हणून फसवत नव्हते, कधीही नाही. नेहमी जो जो शब्द दादानी दिला तो तो शब्द पाळला. असा हा माणूस भावपूर्ण श्रद्धांजली दादा. कसं म्हणावं, कसं बोलावं, काय बोलावं, शब्द फुटत नाहीत दादा, शब्द फुटत नाहीत. एकच सांगतो दादा, तुम्हाला कुणीही विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. तुम्ही आमच्या हृदयात कायम असाल दादा. भावपूर्ण श्रद्धांजली दादा. निरोप दादा, निरोप. थांबतो दादा.